पाहिजे बघ आयुष्यामध्ये. सूर्य आत्ता उगवतोय, खूप भारी दिसतोय. आणि अजून धुकेत तिकडे, सगळे धुकेत. हे कौलारू घर, मला असे घर फार आवडतात. मॉर्निंग, वेलकम बॅक. आता आम्ही सकाळी उठून असेच फिरतो इकडे. म्हटलं बघूयात थोडंसं वॉक करूया तिकडे. आलो सकाळी 6:30ला निघालं, 6:45 वाजले. आत्ता उजेड झाला थोडासा, मस्त वाटतं इकडे. इथे पूर्ण नारळाची झाड आहेत. माडाचे वन. इकडे कोकणात नारळाला काय म्हणतात तो? माड. माड. माड असे म्हणतात म्हणे. असं फिरतोय आम्ही, छान वाटतंय. छोटे छोटे घर आहेत अशी खाली खाली आहेत सगळे. आणि पुढे एक स्कूल आहे, ते दाखवे. थोडंसं जाता जाता म्हटलं बघू आता. एअर क्वालिटी इंडेक्स 10 आहे. 10 छान आहे. क्वालिटी इंडेक्स पुण्यामध्ये 110 आहे. मग व्हायचं का सेटल इकडं? हा व्हायचं. आज आमचा जास्त काही प्लॅन नाही आहे, थोडं इथलंच एक्सप्लोअर करायचं आहे. मग उद्याचं ठरवूयात. खूप सुंदर आहे व्ह्यू, पण इतकं ह्याच्यात दिसत नाही, पण खूप छान आहे. छोटे छोटे रोड आहेत आणि जास्त ट्रॅफिक नाही, काही नाही. स्वच्छता बघ किती. तेच सांगते, एकदम क्लीन आहे. हे मंदिर आहे आमचं कुलदेवाचं मंदिर आहे, वेतोबा. आणि इथे वीर आहे आणि आहे. आणि ह्याच्या बॅक साईडला पूर्ण सुपाऱ्यांचे झाड आहेत. मी नंतर जाईनच तिथं, आम्ही आवरून वगैरे आल्यावर खाली उतरू, मग दाखवेन. खूप छान सुपाऱ्यांचे झाड आहेत तिथे, खूप छान आहे. अजून कन्स्ट्रक्शनमध्ये, पूर्ण झाल्यावर खूप मस्त होणार. ते स्कूल आहे, खूप छान वाटतं. असं पूर्ण झाडामध्ये आणि डोंगरामध्ये छोटंसं स्कूल आहे. इथे आहे, बॅक साईडला आहे. मग अशी पोरं होते आणि शेकोटी करत होते आतमध्ये. मे बी 7ला स्कूल भरते ह्यांची. आणि इकडे कॉलेज आहे. आवाज येत असेल त्यांचा. रूमकडे निघालो आम्ही. खूप सुंदर आहे. कॅमेऱ्यावरती पण पूर्ण धुके बसत आहेत. CBSE आहे नाही, आणि हे प्रयोगशाळा आहे. हा प्रयोगशाळा. मोठे त्यांच्यासाठी इथे प्रयोगशाळा बांधल्या, म्हणजे सगळी सोय आहे. इथं पिड्याचे पानं आणि नारळाचे झाड आणि बनाना ट्री, काही कमी नाही. बघेल तिथे विड्याची पानं दिसतात, बनाना ट्री आणि नारळाची झाडं. आणि असे खाली नारळ पडलेत सुद्धा खूप सारे. खूप सुंदर आहे. इथे आमचं रूम आहे इथे, आणि हे मंदिर आहे. आता जाऊच आम्ही. आणि इथे कुठे आहे राजा? मंकी आहे, बघा बघा, झाड हालतंय. हा तिकडे जाऊन बसलाय तो, आता ह्याच्यात दिसणार नाही.
हो, हालतोय. तू बघितलास ना पण? हो हो बघितला ना? बघितलं. काय करत होतं ते? असं 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 उड्या मारत होत. कसं? असं असं तसं तसं उड्या मारत होता ते. कसं? असं करून असं परत असं 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 असं. अच्छा, आता आम्ही आवरलोय, नाश्ता करू. नाश्त्यासाठी तिथे वेटिंग आहे सगळे, तर त्यामुळे थांबलोय आम्ही. ॲक्च्युली नाश्ता करायचा आहे. नाश्ता करून झालं की मग आम्ही निघूच. आणि इकडे बॅक साईडला बघा पूर्ण झाड आहेत, खूप सुंदर आहे आणि खूप गार पण वाजते. ह्या झाडं असल्यामुळे खूप थंडी आहे, खूप छान आहे. दादाचं पण झाड आहे. हो ना? हो, इथं एक झाडाचं आलं बघा. आणि ह्या झाडाला काय आलं नाही. येईल. आदू फार एन्जॉय करतोय, त्याला खूप आवडलं हे. सिटीतून लांब आल्यावर छान वाटतं आणि फ्रेश हवा भेटते. मी गेलो खाली. नाही, चल ये वर जाऊयात. पप्पा जाऊन विचारून येतील. ये चला, आता नाश्ता करून घेतो, मग आम्ही जातो मंदिरात. चटणी तिखट आहे. डोसा असल्यासारखंच आहे बघा. आता आम्ही ब्रेकफास्टला आलोय. आंबोळी आणि चटणी आहे. त्या आत्ताही गेले, त्या करतात. हे आमचं कुलदेव आहे, वेतोबा. इकडे वगैरे ठेवतात, ते दरवर्षी चेंज करतात. आणि मोठे तिथे आहेत काकडी. देवी आहे, वेताळी देवी अशी म्हणून आहे. ह्या मंदिराच्या इकडे साईडला, आणि इकडे अजून आहेत मंदिर छोटे छोटे. घेतोय दर्शन आता. हा सिंधुदुर्ग एअरपोर्ट आहे. आमच्या पुरुळे गावापासून, म्हणजेच आत्ता तिथून दर्शन घेऊन आलो, तिथून 4 किलोमीटर लांब आहे फक्त. आपल्याला उंबराचं झाड आहे, उंबर पडतात, खूप सारे पडलेत. आणि आता इकडे नदी आहे. ॲक्च्युली ह्याच नदी. आता आपण तिथे जायचंय. हो, जाऊयात. हे नदी आहे इथे, इकडेच कुठेतरी लागून देवीचं मंदिर आहे. सो ते शोधतोय आम्ही. ते शोधताना इकडे आलंय, लोकेशन इकडे घेऊन आलं. सो आता बघतोय. एकदम क्लीन आहे, खूप छान नदी आहे. इवन आपल्याला संध्याकाळी, म्हणजे इव्हनिंगच्या टाईमला थोडंसं बोट राईड वगैरे भेटू शकतं. बाजारपेठ आहे का परवड्याची? काय पाहिजे बघ आयुष्यामध्ये? पाणी आणि जेवण. खूप सुंदर व्ह्यू आहे. काय गर्दी नाही, काय घाण नाही, काय नाही, काहीच नाही आहे. खूप छान आहे, आणि लोक पण जास्त आहेत, त्यामुळेच क्लीन आहे, कुठंच घाण नाही आहे. मी इथे आलो होतो जेवायला. इतकं छोटं हॉटेल आहे, अपर्णा म्हणून आहे. क्यूट आहे एकदम. वेटिंग आहे 20 मिनिट्स. मग मी इथे म्हटलं की थोडंसं बघूयात काय आहे का. इकडे सुद्धा एकदम ग्रीनरी मस्त आहे. इकडे बघूयात. नान्या, ए नान्या, लाईक शेअर सबस्क्राईब करा आता. एकदम व्ह्यू छान आहे, एकदम खरंच असं 4-5 दिवस एकदम रिलॅक्स हवा असेल ना, इकडे येऊन राहायला पाहिजेत. काही टेन्शन नाही, काही नाही, असं एकदम छान वाटतं. इकडे पार्किंग आहे, नाही तर मुलं खेळतात वाटतं. स्टंप वगैरे ठेवलेत, खूप छान आहे. आणि इकडे घर आहेत, मस्त आहे.
ती आहे, दाल आहे, उसळ आहे, स्वीट आहे आणि दही आणि सोलकढी आणि वांगाची भाजी, वांगा आणि बटाटे आणि लोणचं, पापड आणि चपाती आणि राईस यायचं आहे. टेस्ट खरंच छान आहे. आम्ही ॲक्च्युली संध्याकाळी बाजारात जाणार होतो इथल्या, पाहावं इथं काय आहे का काय नाही, म्हणजे थोडंसं बाजार फिरून यावं असं ठरलं होतं. पण थोडंसं उशीरच झालं त्यामुळे मग कॅन्सल केलं. मग त्यानंतर आधीसोबत आणि इथले काही आहेत त्यांच्यासोबत खेळलो आम्ही खूप सारं. खूप आज पळापळी केली मुलांसोबत, थकलो आम्ही सुद्धा. चला ते खेळत आहेत अजून खाली, बघूयात काय खेळत आहेत. आणि मग त्यानंतर जेवण करणार आहे आम्ही आणि झालंच. मग उद्या आम्ही पुन्हा बीचला वगैरे जायचं ठरवतो आहे. बघूयात काय, उद्याचा प्लॅन फिक्स नाही आहे, बघूयात. इथे खेळत आहेत आणि आता हा कोणीतरी न्यू आहे, खेळत आहेत हे पोरं. खूप वेळचे आम्ही खेळलो आहे. कसं वाटलं लहानपणीचे गेम खेळून? आता मी कोणता दे लहानपणीचे पुन्हा हा बघ, ते डे हे झाले. 1 हे 2 हे 3 4 राऊंडच पाहिजेत फक्त. ए तू एकदा कर ना. नंतर तू आद्विक इकडे ये. मस्त. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.